नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर। सो मंडळी, आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही निघालोय दादर येथे शिवाजी पार्कला। सो फर्स्ट आम्ही माझगावला जाणार आहोत आणि मग तिथून आम्ही आमच्या फॅमिलीसोबत दादर शिवाजी पार्कला दिवाळीचं जे डेकोरेशन आणि फटाके वगैरे एन्जॉय करण्यासाठी। तर चला बघूया। तर आम्ही आता आलोय दादर येथे शिवाजी पार्कला। माझगावला गेलो, तिथून आम्ही लगेच निघालो फॅमिलीसोबत आमच्या, कारण इथे 10 वाजता लाईट बंद, म्हणजे हे जे डेकोरेशन्स तुम्हाला दिसत आहेत वरून जे लाईटिंग्स आहेत आणि जे पुढे त्यांनी पण एंट्रन्सला जे लाईटिंगचं केलेलं आहे, तर ते 10 वाजता या सगळ्या लाईट्स बंद करतात अशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती। सो त्याकरता आम्ही पटापट रेडी झालेलोच होतो, फॅमिलीसोबत निघालो पटकन। तिथे पोचल्याच्या नंतर तिथून पण पटकन निघालो आणि थेट आलो आहे आम्ही दादर शिवाजी पार्कला। ट्रॅफिक आम्हाला लागलं आहे थोडंफार, पण तरी देखील आम्ही आलो आहे पटापट, कारण 10 वाजायला फक्त मिनिमम 10च मिनटं बाकी होते। सो चला बघूया। तर आता आम्ही इथे शिवाजी पार्कला पोहोचलेलो आहोत आणि इथे तुम्ही लाईटिंग्स बघू शकता। इतकं सुंदर आणि अप्रतिम वाटत होतं ना, एकदम गजबजलेला माहोल होता। इथे समोर मीनाताई ठाकरेंचं स्मारक आहे हे, आणि इथून आतमध्ये एंट्रन्ससाठी हे जे त्यांनी डेकोरेशन केलं खूप छान होतं। ह्या ज्या समोर ज्या तुम्हाला फ्रेम दिसत आहेत, या फ्रेमच्या इथे उभं राहून फोटो देखील छान येत होते। आम्ही बरेचसे फोटो काढले, पण त्या फोटो काढण्यासाठी देखील इतकी गर्दी होती की प्रत्येक जण वेट करत होते की कधी यांचं होईल समोरच्यांचं, आणि आमचं फोटो काढून झालं आणि आम्ही आता थेट आतमध्ये मैदानामध्ये आलो आहे। सो आता आम्ही फटाके फोडायला सुरू करणार आहोत। खूप जण इकडे फटाके फोडत आहेत, रॉकेट्स वगैरे देखील त्यांचं चालू होतं लावणं, पण एक भीती पण वाटत होती की जर तो रॉकेट इतक्या वरती उडून जर आपल्याकडे आला तर, त्या सगळ्या गोष्टींची भीती पण वाटत होती। तरीसुद्धा आम्ही फटाके एन्जॉय केले। सो चला, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही तुमची दिवाळी की हा फुटला तर, कारण फटाके खूप वर्षानंतर फटाके वाजवायला आम्ही इकडे आलो होतो। इकडे म्हणजे खूप वर्षानंतरच फटाके वाजवायला घेतले होते। गावी होतो तेव्हा दिवाळी खूप मस्तपैकी एन्जॉय करायचो। सो आता मुंबईला राहायला आल्यापासून, लग्न झाल्यापासून असं नाही, फटाके वगैरे कधी वाजवायला गेलोच नाही। आमच्या इथे देखील समोर तलाव आहे, तलावाच्या इथे पण वाजवतात, पण बघायला फक्त जातो, पण काय माहीत नाही। पण आता फटाक्यांच्या आवाजाने फक्त भीतीच वाटते, कारण जे न्यूजला वगैरे बघतोय की रॉकेट इकडे उडाला तर आग लागली, पोरांचा हात भाजला, हे ते ह्या सगळ्या गोष्टी, सिलेंडरचा स्फोट, ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खरंच भीती वाटली। सो तुम्ही पण केअरफुली फटाके वाजवा आणि खरंच दिवाळीला गालबोट नाही लागलं पाहिजे, अशा प्रकारे सेलिब्रेशन सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला खरंच स्वतःहून वाटतं। सो एन्जॉय करा आपला व्हिडिओ, आणि पुन्हा एकदा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। कमेंट करून सांगायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही। तर मंडळी, आता फटाके वगैरे सगळं एन्जॉय करून झाले, रात्रीचे 12:30 व्हायला आलेत। सो आम्ही आता घरी चाललो आहे। सो थँक्यू फॉर वॉचिंग।